बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही सगळी प्रक्रिया थांबवल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागातील सूत्रांनी दिलेली आहे। निवडणुका संपल्यानंतर सरकार छाननीबाबत पावलं उचलण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे संपूर्ण वर्षाचे 12 लाभ दिले गेलेले आहेत। या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये। हा लाभ या महिन्या अखेरपर्यंत अथवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळेल असं कळतंय। चांदीच्या भावात 1,500 रुपयांची वाढ होऊन ती 1,15,000 रुपयांवर पोहोचलेली आहे। चांदीचा हा नवा उच्चांकी भाव आहे। 1 किलो चांदीसाठी जीएसटीसह आता 1,18,450 रुपये मोजावे लागणार आहेत। सोन्या चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठलेला आहे। प्रथमच सोन्याचा दर जीएसटी वगळता 1 लाख रुपयांवर पोहोचलेला आहे। जळगावच्या बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह 1,03,000 प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवण्यात आला असून तसंच चांदीचा दर 1,18,000 प्रति किलो या उच्चांकावर पोहोचलाय। मुंबई विमानतळावरील कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय। भाजप कामगार असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे। रवींद्र चव्हाणांसोबतच्या चर्चेनंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे। मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे पर्यावरण खात्यानं सण उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्व जारी केलेली आहेत। त्यानुसार पीओपीसह 5 फुटांपेक्षा कमी उंचीच्या इतर सर्व मूर्ती केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात याव्यात। याबाबत आवश्यक देखरेख आणि नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावं। तसंच सण उत्सव पर्यावरणपूरक साजरे करावेत असं आवाहन पर्यावरण खात्यानं केलेलं आहे। मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाईन पद्धतीनं देण्याचं नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केलेलं आहे। त्यासाठी सोमवारपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर संगणकीय एक पद्धतीनं अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या परिचारिकांच्या संपासंदर्भात संघटनांचे पदाधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये मंगळवारी बैठक झाली। परिचारिकांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून काही मागण्या मान्य केल्यानं त्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। मात्र बुधवारी परिपत्र काढल्यानंतर संप मागे घेऊ अशी भूमिका परिचारिका संघटनांनी घेतली। पुणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार नागरिकांना महापालिकेकडे करता यावी यासाठी महापालिकेनं पीएमसी रोड मित्र ॲप तयार केलेलं आहे। या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो थेट महापालिका प्रशासनाला पाठवता येणार आहेत। पुणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आले असून पुढील काही दिवसातच ते कार्यान्वित केलं जाणार आहे। मुंबई पालिकेतील सफाई कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय। वाटाघाटीनंतर पालिकेनं कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। येत्या सोमवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि कामगार संघटनांमध्ये औपचारिक करार होणार असून त्यामुळे 23 जुलैपासूनचा प्रस्तावित संप मागे घेण्यात आलेला आहे। मुंबईतील स्थानक परिसरातील फूड स्टॉल्समध्ये अलीकडे घडलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेनं उपनगरीय स्थानकांवरील सर्व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची विद्युत तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय। चर्चगेट स्थानकावरील एका फूड स्टॉलमध्ये आग लागल्याची घटना नुकतीच घडली होती। अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शन तर श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ तसंच औंढा नागनाथ या 5 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष सहलीच्या गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय। याबरोबरच तीर्थक्षेत्र गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि रायगड किल्ला या ठिकाणी देखील विशेष जादा बस सोडण्यात येणार आहेत। पुणे महानगर परिवहन महामंडळानं औद्योगिक कामगारांसाठी चाकण येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये पीएमपी सेवा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। येत्या आठवड्यापासून आंबेठाण चौक, स्पायसर चौक, स्कोडा कंपनी, एचपी चौक आणि पुन्हा आंबेठाण चौक या मार्गावर वर्तुळाकार पद्धतीनं 6 पीएमपी चालवले जाणार आहेत। पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठीचं मोबदला सूत्र निश्चित झाल्यानंतर विमानतळासाठी जागा देण्याची तयारी 100 जणांनी दर्शवलेली आहे। त्यांना मोबदल्याच्या सूत्रानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार जागा दिली जाणार आहे। नागरिकांच्या भेटीसाठी राखीव असलेल्या वेळेत आणि आयुक्त महापालिकेत नसताना बाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी फैलावर घेतलं। तुम्हाला लहान मुलांसारखे वारंवार सांगायचं का? कुणी कधीही येतं, कधीही जातो। यापुढे कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयात हजर नसलेल्या अधिकाऱ्यांना काणे दाखवा नोटीस दिली जाईल असा इशारा सिंह यांनी दिलाय। मुंब्रा कौसा येथील कचरा समस्येनं आता उग्र रूप धारण केलेलं आहे। गेल्या 5 दिवसांपासून कचरा उचलला न गेल्यानं संतप्त झालेल्या शानू पठाण यांनी कचऱ्यानं भरलेल्या 5 गाड्या थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेने वळवलेल्या आहेत। मात्र पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतलं।
मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी पाहता रुग्णांना आता एआय इंटिग्रेटेड 5G रुग्णवाहिका रुग्णांना जीवनदान देणार आहे। एआय बेस अत्याधुनिक टेक्नॉलॉजी रुग्णांना गोल्डन आवर ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार आहे। सध्या या एआय टेक्नॉलॉजीच्या अँब्युलन्समुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबई महानगर क्षेत्रातील 11वीच्या दुसऱ्या फेरी अखेर एकूण 56,000 प्रवेश निश्चित झालेले आहेत। त्यामध्ये सर्वाधिक प्रवेश वाणिज्य शाखेत तर सर्वात कमी प्रवेश कला शाखेत झालेले आहेत। विज्ञान शाखेला दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे। 3 वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी 51,334 विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले आहेत। त्यामुळे प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळेल असं चित्र आहे। LLBच्या जागांच्या तुलनेत अर्जाची संख्या अधिक असल्यानं प्रवेशाचा कट ऑफ यंदा देखील अधिक राहण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळे यंदा या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मोठी चुरस असेल। राज्याच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 24 ते 26 सप्टेंबर 2025 कालावधीमध्ये होणार आहे। या परीक्षेसाठी बसवणाऱ्या राज्यातील सर्व शाळांची ऑनलाईन नोंदणी 26 जुलैपर्यंत करता येणार आहे। तसंच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी 24 ऑगस्टपर्यंत करता येणार आहे। पुणे महापालिका शाळांमधील ई लर्निंग प्रकल्प गेल्या 3 वर्षांपासून ठप्प पडलाय। अनेक शाळांमध्ये महापालिकेनं लाखो रुपयांचा निधी खर्च करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मात्र गेल्या 3 वर्षांपासून ई लर्निंगसाठी आवश्यक असलेल्या खर्चाला मान्यता न देण्याचं धोरण महापालिकेनं स्वीकारलं असल्यानं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। 11वी प्रवेशाच्या 2 नियमित फेऱ्यांनंतर मुंबई विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या 4 जिल्ह्यांमध्ये 1,43,546 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेत। अद्यापही 3,28,234 जागा रिक्त आहेत तर अजूनही 1 लाखांवर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। आजही मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय आणि मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। तर हवामान खात्यानं मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। पावसाचा जोर पुढील काही दिवस असाच राहण्याचा अंदाज आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असताना कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर उर्वरित भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबईत देखील पावसाची रिपरिप सुरू आहे। गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचा फारसा जोर नव्हता। मात्र गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झालेला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारं सर्वात जास्त पाणी पातळी असलेलं भातसा धरण 85% भरलंय। त्यामुळे सापगाव येथील भातसा नदी पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणि भातसा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। वाशिमच्या मंगरुळपीर शहराच्या दर्गा चौकात असलेली जीर्ण इमारत सततच्या पावसामुळे कोसळली आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। बहुतांश राज्यात बरेच दिवस उघडीप दिल्यानंतर कोकण, मराठवाडा, वन्हाडसह विदर्भातील काही भागात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली। पाण्यावर आलेल्या पिकांना या पावसानं दिलासा मिळालाय। लोणावळ्यात पावसाचं दमदार पुनरागमन झालेलं आहे। गेल्या 24 तासात तब्बल 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पावसाच्या दमदार हजेरीमुळे लोणावळ्यामध्ये पुन्हा एकदा पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं आहे। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं। कोकाटे यांच्या प्रतिमेवर पत्ते फेकून अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त करण्यात आला। धरणगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानं रहदारीला अडथळा निर्माण होत होता। अखेर नगरपालिकेच्या पथकामार्फत मोकाट जनावरं पकडण्याची मोहीम राबवण्यात आली। बीड परळी रेल्वे मार्गात भूसंपादन करूनही जमिनीचा मावेजा न मिळाल्यानं आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी रेल्वे रोको आंदोलन केलं। तसंच काही शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानं मोठा अनर्थ टळला। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली। कोल्हापुरातल्या कसबा पावडा या परिसरातील ड्रेनेज पाईपलाईनचं काम न करता ठेकेदाराला 85 लाखांचं बिल महापालिकेनं दिलंय। या बिलांवर बोगस महिला इंजिनियरची सही देखील करण्यात आली आहे। पालिकेत 85 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी केला।
मुंबईहून कसाऱ्याला येणाऱ्या लोकलवर अचानक दरड कोसळली. यात 2 प्रवासी जखमी झालेत. लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या असलेल्या 2 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. भांडूप खिंडीपाडा विभागात संरक्षक भिंत कोसळली. संरक्षक भिंत कोसळल्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान लवकरच जमा करा या मागणीकरता तेल्हाऱ्याच्या तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातून उठणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. जळगाव जिल्ह्यात लंपी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा आणि रावे या तालुक्यातील 28 गावांमध्ये आढळून आल्यानं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी केलेत. जनावरांचे सार्वजनिक बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारनं 31 मे 2023 रोजी सहकारी क्षेत्रात जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेला मंजुरी दिली होती. यात महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील नेरी पांगली विविध कार्यकारी सहकारी संस्था या प्राथमिक कृषी पतसंस्थेचा समावेश आहे. या व्यतिरिक्त प्रकल्पांतर्गत गोदामांच्या बांधकामासाठी 500 पेक्षा जास्त प्राथमिक कृषी पतसंस्था देखील निश्चित केल्या गेलेल्या आहेत. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाते. त्यांना चांगल्या वळणावर आणलं पाहिजे तर मुलावर शिक्षकांनी धाक ठेवण्याची गरज आहे आणि चांगली पिढी घडवण्याचं काम शिक्षकांनी केलं पाहिजे असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेलं आहे. ते सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशात डिजिटल व्यवहारात प्रचंड वाढ होण्याबरोबरच सायबर फसवणुकीचं प्रमाण देखील प्रचंड वाढलेलं आहे. 2024 मध्ये सायबर गुन्हेगारीमुळे नागरिकांचे कोटींमध्ये नुकसान झालेलं असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 206% वाढलेलं आहे अशी माहिती लोकसभेत देण्यात आली आहे. DRI मुंबईनं प्रीमियम लक्झरी फर्निचरच्या आयातीत घोटाळा करणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. या प्रकरणी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचा समावेश असल्याचं निदर्शनास आलंय. या प्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केली आहे. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटखेडा इथे एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं पूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना घडली. इटखेडा येथील बळीराम मडावी यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्यानं अंदाजे 3 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालं. पतीची हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरणाऱ्या आरोपी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पोलिसांनी पुण्याच्या हडपसरमधून ताब्यात घेतलं. आरोपी पत्नीजवळ तिचं लहान बाळही असल्याचं पोलिसांनी सांगितलं. वसईमध्ये लहान मुली किडनॅप करण्याचा प्लॅन गावकऱ्यांनी मोडून काढला. तृतीयपंथीयाच्या तावडीतून लहान मुलींची सुटका करत जमलेल्या गावकऱ्यांनी त्यांना चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. जळगावात एका मेडिकल दुकानावर काम करणाऱ्या तरुणाला कामावरून काढण्याच्या रागातून तुफान दगडफेक झाली आहे. कामावरून काढल्याच्या रागातून 2 गटातील टोळक्यांनी दगडफेक केली. दगडफेकीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतलंय. परभणी सोनपेठ महामार्गावर बसनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार झालेले आहेत. सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर आणि आपण आधीच फाटके आहोत, पण आम्ही बोलायला लागलो की तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिला. बुलढाण्याच्या लोणार आणि शेगाव तालुक्यामध्ये पावसानं कहर केलाय. पावसामुळे शेतीचं आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतीसह घरांचंही मोठं नुकसान झालंय. तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बिहारमधील मतदार यादीमधून सुमारे 51 लाख मतदारांची नावं हटवण्यात येणार आहेत आणि यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 18 लाख मतदार मृत तर 26 लाख मतदार हे कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचं आढळून आलंय. त्याशिवाय 7.5 लाख मतदारांची नावं ही अनेक ठिकाणी नोंदवलेली असल्याचं आढळून आलंय. हिमाचल प्रदेशनंतर जम्मू काश्मीरमध्ये पावसानं कहर केलाय. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्तीसगडच्या सूरजपूरमध्ये नदीत एक तरुणी अडकली. डीडीआरएफच्या पथकाकडून तरुणीची सुटका करण्यात आली. भारतीय हवाई दलात 62 वर्ष सेवा दिल्यानंतर MiG-21 लढाऊ विमानांचं 2 स्क्वॉड्रन म्हणजेच 36 लढाऊ विमानं 19 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. चंदीगड एअरबेसवर निरोप समारंभ आयोजित केला जाणार आहे. मध्य प्रदेशच्या मुरेना इथे हप्ता न दिल्यानं गुंडांनी दुकानदारासोबत हाणामारी करत गोळीबार केला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर नरकटियागंज इथे रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसवर पुन्हा एकदा दगडफेक करण्यात आली. यामध्ये रेल्वेच्या C6 बोगीचं नुकसान झालंय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच चीनचा दौरा करू शकतात. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांना चीन दौऱ्याचं निमंत्रण दिलंय.